नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील परिसरातील रस्त्यावर भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. आणखीन किती बळी गेल्यानंतर हा रस्ता पूर्ण होणार असा तीव्र सवाल आता सर्वसामान्य नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत. सदर रस्ता हा अर्जुनवाड ते शिरोळ दरम्यानचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. शेतकरी, विद्यार्थी, कामगार, व्यापारी यांचा दैनंदिन प्रवास याच मार्गावरून होत असल्याने या रस्त्याची अवस्था चांगली असणे अत्यावश्यक आहे. मात्र सध्या या 500 मीटर रस्त्याची गेल्या 2 वर्ष परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही भागात अर्धवट डांबरीकरण झालेलं आहे, तर काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. रात्रीच्या वेळी प्रकाश योजनेचा अभाव असल्यामुळे वाहन चालकांना मार्ग ओळखणं कठीण होतं आणि अपघाताचा धोका अधिक वाढतो. स्थानिक नागरिकांच्या मते या रस्त्याचे काम काही महिन्यापूर्वी सुरू झालं होतं, मात्र कामाचा वेग अत्यंत संथ असल्यामुळे आजही ते पूर्ण झालेलं नाही. ठेकेदार आणि संबंधित विभाग यांच्या समन्वयाचा अभाव असल्याचंही बोललं जात आहे. काम सुरू असतानाच योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे वाहन चालकांना कोणतीही पूर्वसूचना मिळत नाही. चेतावणी फलक, डिवायडर बोर्ड, स्पीड ब्रेकर यांचा अभाव असल्यामुळे अचानक खड्डे किंवा उखडलेला रस्ता समोर आल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते. अलीकडेच झालेल्या भीषण अपघातामुळे या प्रश्नाला अधिकच तीव्रता मिळाली आहे. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली असली तरी अपघात टाळता आला असता का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की जर रस्ता वेळेत पूर्ण झाला असता आणि योग्य सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली असती तर अशा घटना टाळता आल्या असत्या. याबाबत आंदोलन अंकुश संघटना व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला असल्याचे सांगितले जाते. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, मिराज, PWD तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने देण्यात आली, तरी देखील कामाच्या गतीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये ठेकेदार व प्रशासनाविषयी नाराजी आणि असंतोष वाढला आहे. दरम्यान आंदोलन अंकुश संघटनेने इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण झालं नाही तर नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. आमच्या जीवाशी खेळ थांबवा, रस्ता तात्काळ पूर्ण करा अशी मागणी आता जोर धरत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला असून शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या रस्ते कामांमध्ये नियोजनाचा अभाव, निधी वितरणातील विलंब तसेच देखरेखीचा अभाव ही प्रमुख कारणे असतात. जर प्रशासनाने ठोस वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार कामाची अंमलबजावणी केली तर अशा समस्या टाळता येऊ शकतात. तसेच काम सुरू असताना किमान सुरक्षेचे निकष पाळणं बंधनकारक असणं आवश्यक आहे. सध्या नागरिकांची मुख्य मागणी अशी आहे की प्रलंबित रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे. काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची दुरुस्ती करावी. योग्य चेतावणी फलक, लाईट्स आणि सुरक्षा उपाययोजना कराव्यात. काम पूर्ण करण्यासाठी निश्चित वेळापत्रक जाहीर करावं. दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. अर्जुनवाड शिरोळ रस्त्यावरील हा प्रश्न केवळ वाहतुकीचा नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि जीवितहानीचा आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा आणखीन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि नागरिकांचा रोष आणखीन वाढू शकतो. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राहुल गायकवाड, अर्जुनवाड. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.